तर मित्रांनो आलेलो आहे आपण कपालेश्वर मंदिराजवळ। तर हे कपालेश्वर मंदिर हे भगवान शंकरांचे मंदिर आहे। हे पंचवटी येथील अतिप्राचीन मंदिरापैकी एक आहे। तर चला करूया दर्शन कपालेश्वर महाराजांचे। तर तुम्ही बाजूला बघू शकता हे हनुमानांचं मंदिर इथे आहे। तर मित्रांनो तब्बल 50 पायऱ्या चढल्यानंतर आपण पोहोचलेलो आहे कपालेश्वर महादेवांच्या मंदिराजवळ। तर चला सर्वात अगोदर आपण दर्शन करूया आणि नंतर जाणून घेऊया या मंदिराविषयी अधिक माहिती। तर आलेलो आहोत मित्रांनो आपण कपालेश्वर मंदिर येथे। तर कपालेश्वर मंदिराची एक वेगळीच मान्यता आहे। आपल्याला या परिसरामध्ये कुठेही नंदी महाराजांचे दर्शन होणार नाही। अखिल विश्वामध्ये हे असं एकमेव मंदिर आहे प्रभू शंकरांचं की इथे तुम्हाला नंदी महाराज यांचे दर्शन होणार नाही। याच्या मागे एक फार मोठं कारण आहे। तर त्रिदेवांपैकी ज्यांनी आपल्या या सृष्टीची रचना केलेली आहे तसेच ब्रह्मा, या ब्रह्मांना सर्वप्रथम 5 असे मस्तक होते। यांचे 5 मुखांपैकी 4 मुख हे वेद म्हणत असायचे, तर 5वे मुख हे निंदा आणि अहंकाराने भरलेले होते। तर एक वेळेस जेव्हा देवांची सभा भरली होती त्यावेळेस ब्रह्मांच्या 5व्या मुखाने ह्या सर्व देवांचा अपमान करण्यास सुरुवात केली। तेथे प्रभू शंकर हे पण उपस्थित होते। जेव्हा प्रभू शंकरांसमोर विष्णुदेवांची निंदा ही ब्रह्माजी यांनी केली तेव्हा शंकरांना भरपूर हा राग आला व या रागाच्या भरामध्ये त्यांनी ब्रह्माजी यांचे 5वे मुख शंकरांनी आपल्या त्रिशूलने त्यांच्या शरीरापासून अलग करून टाकले, म्हणजेच त्यांचा शिरच्छेद केला। तर ब्रह्माजींचे 5वे मस्तक किंवा कपाळ हे कापल्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचा हा दोष लागला। या दोषामधून मुक्त होण्यासाठी नंदीजींनी प्रभू शंकरांना असे समजावले की या ठिकाणी जेथे गोदावरी आणि वरुणा या नदीचा संगम होतो येथे या कुंडामध्ये स्नान केल्याने त्यांच्यावरील ब्रह्महत्येचा हा पाप किंवा हा दोष हा नष्ट होईल। त्याच्यामुळे प्रभू शंकरांनी इथे येऊन स्नान केले व त्यांचा हा दोष नष्ट झाला। त्यामुळे प्रभू शंकरांनी नंदी महाराजांना आपले गुरु मानले आहे। याच्यामुळे हे एकमेव असे ठिकाण आहे की या मंदिरामध्ये कुठेही तुम्हाला नंदी महाराज प्रभू शंकरांसमोर दिसणार नाही। जसं जसं तर मित्रांनो आपलं कपालेश्वर महादेवांचे दर्शन झालेलं आहे। तर चला आपण येथून जाणार आहोत काळाराम मंदिरांचे दर्शन घ्यायला। चला गोड बघा। तर मित्रांनो आलेलो आहे आपण काळाराम मंदिरमध्ये। ज्यावेळेस तुम्ही काळाराम मंदिरमध्ये एंट्री करता तेव्हा तुम्हाला जेव्हा एंट्री केल्यानंतर मधामध्ये एक असा सभामंडप लागतो। हा सभामंडप हा पूर्णतः काळ्या दगडांचा बनलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बाहेर कितीही ऊन असेल तरी आतमध्ये एक गारवा लागतो। तसंच जेव्हा आपण एंट्री केल्यानंतर हा सभामंडप जेव्हा पार करतो तेव्हा सभामंडपामधूनच आपल्याला श्रीरामांचे दर्शन व्हायला सुरुवात होते। तेव्हा आपण सभामंडपाच्या थोडं समोर आलो की मंदिराची सुरुवात होते। त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांचे मूर्ती आहे। सभामंडपानंतर तुम्हाला मंदिर लागेल। मंदिरामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे। तुम्हीही या नक्की येथे दर्शन करा आणि चला आता यानंतर तुम्हाला या मंदिराचा परिसर दाखवूया। तर पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांचे लक्ष हे 1782 मध्ये या मंदिराकडे गेले। तेव्हा यांनी याचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले। तर 1782 ते 1792 या कालखंडात त्यांनी या मंदिराचे स्वरूपच बदलून टाकलेले दिसते। आणि तुम्ही बघू शकता हे जे पूर्ण मंदिर आहे हे काळ्या दगडांपासून बनलेलं आहे। असे मानले जाते की ते श्रीरामांनी तब्बल 2.5 वर्ष वास्तव्य केले आहे। तर या ठिकाणी त्यावेळेस हे फार जंगल असे होते
वनाचा विभाग असल्यामुळे येथे ऋषीमुनी राहायचे, तसेच काही राक्षससुद्धा राहायचे. तर या राक्षसांचा त्रास हा ऋषीमुनींना रोज सहन करावा लागायचा, कारण की जेव्हा पण त्यांची कोणतीही पूजा अर्चना यज्ञ हे असे असायचे तेव्हा तिथे हे राक्षस पोहोचून पूर्ण धुमाकूळ घालत असे किंवा गरीब ऋषीमुनींच्या हत्या केलेल्या जात असे. तर त्यांना राक्षसांपासून वाचवण्यासाठी येथे श्रीरामांनी तब्बल 14,000 राक्षसांचा वध केला. त्यामुळे राक्षसांसाठी श्रीरामांचे स्वरूप हे कालभैरवासारखे होते. त्यामुळेच येथे राहणाऱ्या रामांना काळाराम असे सुद्धा म्हटले जाते. सो गाईज, आपले काळारामाचे दर्शन झालेले आहे. तर आपण इथून जात आहोत तपोवनला. तपोवन हे ते ठिकाण आहे जेथे गोदावरी नदी आणि कपिला नदी यांचा संगम होतो. तर चला अजून माहिती जाणून घेऊया, तपोवनला जाऊ. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आलेलो आहे आपण तपोवन या ठिकाणी. तर हा माझ्या मागे दिसत आहे श्रीरामांचा पुतळा. हा 51 फूट उंचीचा असलेली मूर्ती आहे. तर मित्रांनो, चला सर्वप्रथम आपण बघूया लक्ष्मणजींचे मंदिर. तर तुम्ही बघू शकता ही जागा तीच आहे जिथे प्रभू लक्ष्मणांनी रूपनखा यांचे नाक कापले होते. तर चला आज जाऊन बघू आपण आपल्याला काय काय बघायला मिळते. तर मित्रांनो, हीच आहे ती जागा जिथे श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजींनी वास्तव्य केलं. तर तुम्ही बघू शकता येथे त्यांच्या काही हे बनवलेले आहेत. तर मित्रांनो, चला आपण दर्शन करूया लक्ष्मणजींच्या मंदिराचे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की शूर्पणखेचं नाक कापत्या वेळेसची झाकी तयार केलेली आहे इथे. मित्रांनो, हे आहे श्री लक्ष्मणजींचं शेषनाग अवतार मंदिर. सो गाईज, आजचा आपला हा ब्लॉग येथेच संपत आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.